आरक्षण बचाव यात्रेच्या या होत असलेल्या सभेला मंचावर उपस्थित आदरणीय नेते, मंचावरील माझे ओबीसीचा जो आरक्षणाचा विषय आहे याला आज एका आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथम पासून पाठिंबा दिलेला आहे। आज यातील काही मराठा बांधव आम्हाला प्रश्न विचारत आहेत आणि काही विरोधक देखील हा प्रश्न विचारत आहेत की आज काही दिवसांपूर्वीची जी वंचित बहुजन आघाडीची आपल्या गरीब मराठा जे आरक्षण मागत आहेत त्याच्या मुळीही विरोधात नाही, आजही त्यांना जे आरक्षण हवं आहे त्या आरक्षणाच्या पाठीमागे आपला पाठिंबा आहे। परंतु प्रथम पासून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना हे स्पष्ट केलं की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे। 1950 पासून आपल्या लोकसंख्येवरती प्रश्न विचारले जात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून ओबीसीला सवलती देण्याचा कार्यक्रम मांडलेला आहे, परंतु आपण बघतो आहे की 1950 पासून ओबीसी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस हा विषय संविधानामध्ये लिहिला आणि या विषयावरती नेहरू सरकारला कार्यवाही करायला सांगितली तेव्हा नेहरू सरकारने ती कार्यवाही केली नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा, त्याचं नाव कालेलकर आयोग, या कालेलकरांनी ओबीसीची पाहणी केली देशामध्ये आणि असं म्हटलं, असा निष्कर्ष काढला की हा जो ओबीसी आहे जो 18 पगड जातीमध्ये 12 बलुतेदार जातीमध्ये वेगवेगळा हा मागासलेला आहे, परंतु यांना आरक्षण देता येत नाही। का देता येत नाही? त्यांना जर आरक्षण दिलं, जातीच्या आधारावरती जर आरक्षण दिलं तर मोजायची कशी? ही संख्या आपल्याकडे त्याचं मोजमाप नाही आणि म्हणून स्वतः त्यांनी काढलेला निष्कर्ष होता कालेलकरांनी, त्यांनी तो अहवाल पेटीत बांधून ठेवला। आपण विचार करा की जातीवाद या देशामध्ये कुणी वाढवला? ओबीसीनी वाढवला की या देशामधल्या ती मागणी, त्यांची मागणी पाहिल्यानंतर आज या ठिकाणी ओबीसीच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे, आम्हा सर्वांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झालेली आहे ती ही, आरक्षण दिलं तर जातीवाद वाढेल, ओबीसीना एवढं आरक्षण देता येत नाही, त्यांची तेवढी संख्या नाही, ओबीसीना आरक्षण देता येत नाही कारण त्यामुळे या देशाची गुणवत्ता घसरेल। बंधू भगिनींनो, खरं म्हटलं तर या देशाची गुणवत्ता ओबीसीना स्पष्ट करी आणि या देशासाठी काही ना काहीतरी निर्माण करणारा समाज आहे। याने हे सर्व आपल्या आजूबाजूचं जे जग आहे ते निर्माणच मुळी आपण ओबीसींनी केलेला आणि म्हणून गुणवत्ता या ठिकाणी ज्या प्रकारचे हल्ले आपल्या ओबीसी बांधवांवरती होत आहेत, या निमित्ताने आपण असं म्हटलं होतं की ओबीसींना जे आरक्षण आहे आम्ही 50% वर आहोत, आम्हाला फक्त अर्धी भाकरी आमच्या ताटामध्ये मंडल आयोगाने दिलेली आहे 27% आरक्षण, याच्यामध्ये आम्हाला वाटेकरी नको असं म्हणणाऱ्या ओबीसींच्या विरोधामध्ये जाळापोळ होऊ लागली, त्यांच्यावरती हल्ले होऊ लागले, त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती हिंसा होऊ लागली। हे सर्व जे काही आहे हा जातीयवाद आहे आणि हा जातीयवाद वाढवण्याचं काम
पोचण्याचं काम या देशामधल्या इथल्या उच्चवर्णीय अभिजनांनी कायम केलेलं आहे। या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण ओबीसी मध्ये का देता येत नाही? गरीब मराठ्यांना आज जो प्रश्न आहे या ठिकाणी त्यांच्या बेकारीचा, गरिबीचा, तो निर्माण खरं तर केला 75 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते मराठा जातीमधील जे घराणे आहेत 169 त्यांनीच निर्माण केलेला खरं तर हा सर्व प्रश्न आहे। परंतु जर आज ते अडचणीत आहेत तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। परंतु 2 वेळा कोर्टामध्ये मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने स्टे दिला। याचं कारण असं आहे की मराठ्यांची जी सत्तेमधली भागीदारी आहे ती खूप त्यांच्या संख्येच्या पेक्षा अधिक आहे आणि आरक्षणाच्या कायद्यानुसार ते मागासवर्गीय मानता येत नाहीत म्हणून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देता येत नाही। त्यांच्यासाठी वेगळा कायदा करावा त्याला आमची तयारी आहे। परंतु आज ते ह्या भूमिकेवरती म्हणजे हा संपूर्ण जो काही आरक्षणाचा कायदा आहे तो समजूनच घ्यायला तयार नाही। जातीवाद आज जो इकडच्या उच्चभ्रू मराठ्यांनी केला, घराणेशाही मराठ्यांनी केला, तो देखील तोच जातीयवाद गावागावामध्ये केला जातो आहे। आपण एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षण दिलेलं आहे तेव्हा या आरक्षणाच्या पाठीमागे एक महत्त्वाची भूमिका आहे की या ठिकाणची सर्व माणसं समान आहेत आणि या माणसांमध्ये बंधुभाव आणि भगिनीभाव राहिला पाहिजे, प्रेम आणि शांती राहिली पाहिजे, ही भूमिका आहे। परंतु याला गालबोट लावण्याचं काम आज कोण करत आहे आणि हे कशामुळे करत आहे? कारण यांचा समतेवर विश्वास नाही। लक्षात घ्या, मराठा बांधवांना, गरीब ओबीसीच्या वरती हल्ले करणाऱ्यांना आज या ठिकाणी जाब विचारायला जसं आम्ही आहोत या ठिकाणी, तसं आम्ही तुम्हाला हेही सांगायला मागतो, तुम्ही आमचे बंधू आहात आहे ती देखील अंगामध्ये बाळगली पाहिजे। आरक्षण तेव्हाच देता येईल कारण आरक्षण हे तत्वच मुळी समाजामध्ये समता निर्माण तत्वाला हरताळ पासण्याचं काम जर का कोणी करत असेल तर या देशामधला तो संविधानाचा देखील त्या ठिकाणी अपमान आहे, संविधानाला देखील त्या ठिकाणी ते बगल देणं आहे। म्हणून त्या संविधानाच्या रक्षणासाठी, आरक्षणाच्या कायद्यामधली जी तत्व आहेत त्याच्या रक्षणासाठी या आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। आणि लक्षात घ्या या ठिकाणी की आपली संख्या मोठी आहे, आपल्याकडे गुणवत्ता मोठी आहे, फक्त आपण या ठिकाणी एक राजकीय संकल्प करण्याची गरज आहे। आपल्याला जर का आपण मनात आणलं तर या ठिकाणी ओबीसीच्या नेतृत्वाखालचं आपण या ठिकाणी सत्ता आणू शकतो। ही सत्ता आणण्याचा संकल्प या आरक्षण यात्रेच्या निमित्ताने आपण करत आहोत। गावागावामध्ये ओबीसी ज्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भेटायला येत आहेत, आपल्याला लक्षात येत आहे की नवी एक जागृती आज ओबीसींमध्ये पसरत आहे। या सर्वाचं या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मी स्वागत करते आणि 7 तारखेला जो आपला त्या ठिकाणी मेळावा आहे, ओबीसीचा मेळावा आहे, जे आपलं त्या ठिकाणी एक आपल्या शक्तीचं प्रदर्शन आहे, त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे एवढं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करते आणि मी आपली रजा घेते।